हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण थिन क्रस्ट होममेड डोचा फुल्ली लोडेड पिझ्झा बनवणार आहे. त्यासाठी मी पिझ्झा डो लाटून घेतलं आहे आणि ते प्रूफ व्हायला 10 ते 15 मिनटं ठेवलं आहे. ते झाल्यावर मी त्याला फोर्कनी टोचे पाडून घेतले आहेत, म्हणजे तो जास्त फुगणार नाही. आता मी त्याच्यावर पिझ्झा सॉस टाकते आहे. हा रेडीमेड पिझ्झा सॉस आहे, पिझ्झा पास्ता सॉस. तुम्ही हवं तर थोडंसं टोमॅटो केचप पण टाकू शकता. मी या भाज्या कट करून घेतल्या आहेत त्याच्यावर टाकण्यासाठी. तर हा जो पिझ्झा पास्ता सॉस आहे तो व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा सगळीकडे. हा थोडा स्पायसी आहे पिझ्झा पास्ता सॉस, सो आपल्याला जास्त वरून चिली फ्लेक्स वगैरे टाकायची गरज नाही पडणार. सो हे मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं आहे. पूर्ण बॉर्डरला पण हा सॉस लागला पाहिजे, नाहीतर मग काही बाजू फिक्की लागते पिझ्झाची. सो आता मी ह्याच्यावर मोझरेला चीज टाकून घेतलं आहे. जास्त नाही, थोडंसंच टाकलं आहे इनिशियली. सो आता मोझरेला चीज टाकून झाल्यावर आपण त्याच्यावर बाकीचे टॉपिंग्स टाकणार आहे एक एक करून. तुम्ही तुमच्या चॉईसचे टॉपिंग्स टाकू शकता. मी बेसिक टॉपिंग्सच टाकलेले आहेत. कांदा घेतला आहे, तो मोठा मोठा कट करून टाकला आहे. टोमॅटो कट केलेला आहे. हे पीसेस साधारण 1 सेंटीमीटर टू 1.5 सेंटीमीटर लेंथचे आहेत. तुम्ही वाटलं तर लांब लांब पण पीसेस करून टाकू शकता, पण मला स्क्वेअर टाकायचे होते, सो मी असे थोडे मोठे पीसेस करून टाकलेले आहेत टोमॅटो आणि कांद्याचे. आता आपण त्याच्यावर शिमला मिरची टाकतो आहे. तुम्ही दुसरी पण मिरची घेऊ शकता, बेल पेपर, लाईक येल्लो बेल पेपर किंवा रेड बेल पेपर. माझ्याकडे ग्रीन अवेलेबल होती म्हणून मी ग्रीन यूज केली आहे. आणि त्याच्यावर मी आता हे स्वीटकॉर्न टाकते आहे. हे फ्रोझन स्वीटकॉर्न आहेत, ते व्यवस्थित धुवून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचे. ते मी म्हणजे त्याला काही सॉल्ट वगैरे लावलेलं नव्हतं. हे आता ऑलिव्स टाकते आहे मी. ऑलिव्स असे टाकायचे की प्रत्येक स्लाईसवर एक ऑलिव्ह तरी यायला पाहिजे कमीत कमी. सो तर ऑलिव्स टाकून झाल्यावर आपण त्याच्यावर पनीर लावणार आहे. हे पनीरवर मी थोडंसं मीठ आणि मिरेपूड लावली आहे, त्याच्यावर कोट करून घेतलं आहे मीठ मिरेपूडनी पनीर, म्हणजे ते एकदम ब्लंट नाही लागणार. स्वतः हे दोन्ही टाकून झाल्यावर हे पनीरचे पीसेस पण असे टाकायचे की प्रत्येक स्लाईसवर ॲटलिस्ट एक पनीरचं पीस असला पाहिजे. आपण दोन्ही पिझ्झासवर असं पनीर स्प्रेड करून घेणार आहे. आता पनीर व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यावर त्याच्यावर आपण टेस्टसाठी थोडंसं सॉल्ट टाकायचं आहे. भाज्यांवर काहीच मीठ टाकलेलं नव्हतं, सो थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्यावर मी थोडंसं अमूल बटर टाकलं आहे. अमूल बटरमुळे त्याला थोडी अजून टेस्ट एन्हान्स होते पिझ्झाची, आणि थोडं सॉफ्ट पण राहतो तो, नाहीतर एकदम ड्राय वाटतो. म्हणून मी बटर टाकून घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यावर मी रेग्युलर चेडार चीज टाकून किसून घेतलं आणि मग मोझरेला चीज टाकलं. आता हे चीज वगैरे सगळं टाकून झाल्यावर सगळ्यात शेवटी त्याच्यावर ओरिगॅनो टाकायचं आहे, ओरिगॅनोचे फ्लेक्स किंवा पावडर. आपला फुल्ली लोडेड पिझ्झा ऑलमोस्ट आता रेडी आहे. ओरिगॅनो टाकून झालं की तो आपण बेकिंगसाठी OTGमध्ये ठेवू शकतो. सो these are oregano flakes. दोन्ही पिझ्झावर व्यवस्थित ओरेगानो टाकून घ्यायचा. हे जवळजवळ मी हाफ स्पून टाकला असेल, हाफ टीस्पून. आता आपण पिझ्झा बेकिंगसाठी OTGमध्ये ठेवणार आहे. सो हा प्री हीटेड ओव्हन आहे, तो मी 8-10 मिनटासाठी 200 डिग्री सेल्सिअसवर हीट करून ठेवला होता. आता मी
ते रिसेट करते आहे सेटिंग्स. आता 200 डिग्री सेल्सिअसवर मी 20 मिनिट्ससाठी ठेवणार आहे. पण कंप्लीट 20 मिनिट्स ठेवायला पाहिजे का नाही ते तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करायचं तुमच्या OTG प्रमाणे आणि पिझ्झाच्या साईजप्रमाणे. माझा पिझ्झा ऑलमोस्ट 14 to 15 मिनिट्समध्येच झाला होता. 5-1 मिनटामध्ये त्याचं चीज पण मेल्ट झालं होतं आणि थोड्या अजून वेळ ठेवल्यावर ते चीज मेल्ट होऊन त्याला छान असा गोल्डन कलर आला होता. आता पिझ्झा मस्तपैकी झालेला आहे, एकदम त्याला गोल्डन कलर पण आलेला आहे, खालून पण तो व्यवस्थित शिजलेला आहे आणि त्याचे जे बॉर्डर्स आहे ते सगळे पण क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण पिझ्झा काढून घेणार आहे. पिझ्झा काढताना एकदम काळजीपूर्वक काढा, कारण ते OTG खूपच गरम असतं. आयदर तुम्ही चिमट्याने काढा किंवा मग असे हँड ग्लोव्ज घालून मग काढा. तुम्ही बघू शकता एकदम मस्त ब्राऊन झालेलं आहे. सो आता आपण त्याचं कटिंग करून घेणार आहे. माझ्याकडे पिझ्झा कटर होतं, तुम्ही वाटलं तर त्याला नॉर्मल सुरी, जी धारदार सुरी असते किंवा धारदार सराटा असतो त्याने पण कट करू शकता. हा दुसरा पिझ्झा आहे, तो मी आता बेकिंगसाठी लावणार आहे. आधीचा पिझ्झा लवकर झाला होता थोडा, म्हणून आता मी हा फक्त 15-16 मिनटासाठीच सेट करते आहे टायमर. आधीच्या पिझ्झाला थोडं बघायला लागलं, आता कसं थोडं सेम साईज असल्यामुळे पिझ्झाचं आता आपण कमी टाईमवर पण त्याला सेट करू शकतो. तर आता मी 15 मिनिट्ससाठी सेट केलेलं आहे. आता ह्याला सारखं बघायची गरज नाही. आता आधीचा पिझ्झा आपण व्यवस्थित कट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती गोल्डन त्याला हे झालं आहे आणि जे पनीर टाकलं आहे ते पण मस्त ब्राऊन झालेलं आहे वरून. हे परफेक्ट पिझ्झा झालेला आहे. हा पिझ्झा खालून पण मस्त त्याला गोल्डन कलर आलेला आहे. ज्या बॉर्डर्स आहेत त्या क्रिस्पी आहेत. कट करून झाल्यावर मी दाखवेलच. सो असं मी कट करून घेतला. आता आपण तो पिझ्झा सर्व करू. ह्या पिझ्झाच्या नेट्स आहेत, त्याच्यावर मी पिझ्झा ठेवून बेक करायला ठेवलं होतं. नॉर्मल पण आपण प्लेटमध्ये ठेवू शकतो, पण ते थोडं खालून जळू शकतं किंवा गिळगिळत राहू शकतं. सो ह्याच्यावरनं पिझ्झा अजिबात खाली चिकटत नाही. आता आपण त्याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेऊ आणि ओरिगॅनो सीझनिंग टाकून घेऊ. ह्याच्यावर पण आपण आता हे मिक्स्ड हर्ब्स सीझनिंग आहे, मग अशी आपण फक्त ओरिगॅनो टाकलं होतं. आता आपला पिझ्झा रेडी आहे. फुल्ली लोडेड चीझी पिझ्झा आहे. त्याच्यावर तुम्ही अजून वेगळे टॉपिंग्स पण टाकू शकता. वाटलं तर त्याच्यावर तुम्ही बॉईल केलेलं चिकन पण टाकू शकता, मशरूम्स ॲड करू शकता किंवा अजून कुठल्या भाज्या हव्या असेल तर ते टाकू शकता. आपला हा दुसरा पिझ्झा पण तयार होता, तो पण आपण काढून घेतला. तो पण एकदम परफेक्ट झालेला आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यावर पनीर पण एकदम गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. जर आपण मस्तपैकी मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स टाकले आहेत. आता ते आपण कट करून घेऊया आणि मग सर्व करूया. सो आपला फुल्ली लोडेड पिझ्झा रेडी आहे, रेडी टू ईट. एकदम डिलिशियस आहे आणि बटर टाकल्यामुळे तो असा ड्राय पण नाही वाटत आहे, मॉइस्ट आहे आणि थिन क्रस्ट पण आहे. सो आता आपण एक त्याचा पीस काढून घेतला. सो बघा खालून मस्तपैकी गोल्डन कलर आला आहे त्याला, गोल्डन ब्राऊन, आणि त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते थोडे क्रिस्पी आहेत. बघा क्रस्टमध्ये पण असं एक जाळी आलेली आहे जी मस्ट आहे. सो ओव्हरऑल ही रेसिपी मस्ट ट्राय आहे. खूप छान झाला होता पिझ्झा. तुम्ही पण ट्राय करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.